कोपरगाव शहराच्या मध्यवस्तीतील एस.जी. विद्यालय परिसरात घाणीचे प्रचंड साम्राज्य पसरले असून शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे. कचऱ्याचे ढीग, साचलेला चिखल, घाण पाण्याचे तलाव आणि मोकाट जनावरांचा मुक्त संचार यामुळे शाळकरी मुले आणि परिसरातील नागरिक अक्षरशः भयभीत झाले आहेत. स्थानिकांनी वेळोवेळी नगरपालिकेकडे तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. पालिकेचे दुर्लक्ष, असंवेदनशीलता आणि निष्काळजीपणामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधीचे वातावरण तयार झाले असून श्वास घेणेही मुश्किल झाले आहे. विद्यार्थ्यांच्या शाळेच्या जवळ साचलेले सांडपाणी आणि कचऱ्याचे ढीग नगरपालिकेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. नागरिकांनी संतप्त होत पालिकेला इशारा दिला आहे की जर तुम्ही स्वच्छता ठेवू शकत नाही तर आम्हाला परवानगी द्या, आम्ही सुशोभीकरण करू. स्थानिक प्रशासनाने त्वरित लक्ष घालून संपूर्ण परिसराची सफाई करावी, अन्यथा नागरिकांना रास्ता आंदोलनाचा पर्याय स्वीकारावा लागेल, असा इशारा दिला जात आहे. संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव. त्या कचऱ्यामुळे इतकं घाणीची दुर्गंधी होते, त्यामुळे लहान मुलं खूप आजारी पडतात आणि त्या गायी बसल्यामुळे लहान मुलांना मारणं, इतर लोकांना मारणं, गाड्यांना ये जा करणं, त्याची सगळी अडचण तयार झाली. एक तर ते गायींचा पण बंदोबस्त करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं कचऱ्याचं लगेच बंदोबस्त व्हायला पाहिजे. लहान मुलांचा त्याच्या आरोग्यावर फार घातक परिणाम होतोय. परिसरात राहतो, आमच्या मागून जे बालाजी अंगणचं खूप घाण पाणी येतं आणि त्याच्याने इतका चिखल होतो इथे आणि त्याच्यात डुकरं सुद्धा येऊन बसतात. आमची लहान लहान मुलं आहेत आणि मग ते आजारी पडतील. काहीच म्हणजे नगरपालिकेला काही आरोग्याचं काही राहिलेलंच नाहीये की म्हणजे आमच्या चाळीसमोर एकदा रोज सकाळी घंटागाडी येते, साफ करते, पण लोक रोज येऊन टाकतात. तर त्याच्यावर काहीतरी बंदी आणली पाहिजे. आमची मागणी अशी आहे की एस.जी. विद्यालय रोडवरील या रोड लगत जो परिसर आहे, या परिसरात सर्व नागरिक जिथे घंटागाड्या पोहोचत नाही का म्हणून इथे सर्व कचरा इथे आणून टाकतात. त्यामुळे आणि आत्ताच नुकत्याच झालेल्या पावसामुळे तिथे पूर्ण तो कचरा आणि ते पूर्ण सडून गेलेला आहे. त्यामुळे इतका दुर्गंध येतो आणि संध्याकाळी आणि सकाळी या परिसरामध्ये गायांचा खूप टोळका बसलेला असतो. त्यामुळे आता ही दुर्गंधी पसरून जर रोगराईला आमंत्रण होणार असेल तर आम्ही त्या विरोधात आवाज उठवायला सुद्धा तयार आहे. आता आमच्या मागे फिरोजभाईंनी सुद्धा बऱ्याच वेळेस नगरपालिकेमध्ये बरेच पत्रव्यवहार झाले त्यांचा, त्यांनीही बरेच निवेदनं दिलेले आहेत. तरीही नगरपालिका त्या स्तरावर काहीही ठोसपणे कारवाई करत नाही आणि नगरपालिका जर काही ठोस कारवाई करत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने तिथे उपोषणाला सुद्धा आता बसायची आमची वेळ आलेली आहे. तर त्यासाठी प्रशासनाला, नगरपालिकेला आमची एक विनंती आहे की इथे सर्व जे राहणारे लोक आहेत त्यांना या दुर्गंधीचा, याचा त्रासाला सामोरं जावं लागते. तर त्यामुळं नगरपालिकेने त्वरित कारवाई करावी ही आमची नगरपालिका